जर तुम्हालाही चविष्ट, मऊ आणि खमंग अळूवडी घरी बनवायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर आज अगदी सोप्या पद्धतीने स्वादिष्ट अळूवडी बनवूया। सर्वप्रथम एका भांड्यामध्ये बेसन पीठ, तांदळाचे पीठ घेतले आहे। त्यामध्ये लाल तिखट, मीठ, हळद, हिंग आणि चिंचगुळाची चटणी घातली आहे। तसेच धने जिरे पावडर आणि बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घातली आहे। आता हे सर्व साहित्य हाताने छान एकजीव करून घ्यायचे आहे। त्यानंतर थोडे थोडे पाणी घालत गाठी न राहता मऊ आणि पसरवता येईल असे पीठ तयार करून घ्यायचे आहे। आता अळूची ताजी पाने स्वच्छ धुवून घेतली। प्रत्येक पानाच्या मागच्या बाजूला असलेल्या जाड शिरा सुरीने हलक्या हाताने काढून घेतल्या। त्यामुळे वडी खाताना घशाला खाज येत नाही आणि वडीची चव ही अधिक छान लागते। त्यानंतर प्रत्येक पान लाटण्याच्या साहाय्याने हलकेच लाटून घेतले। त्यामुळे पाने सपाट होतात आणि त्यावर पीठ लावणे सोपे जाते। आता एक पान उलटे आणि त्यावर दुसरे पान सरळ ठेवून तयार केलेल्या बेसनाच्या पिठाचा समान थर लावायचा। अशा पद्धतीने सर्व पाने एकावर एक ठेवत प्रत्येक थराला पीठ लावायचे। सर्व थर तयार झाल्यानंतर पानाचा घट्ट आणि व्यवस्थित रोल तयार करायचा। रोल सैल राहणार नाही याची काळजी घ्यायची, म्हणजे वड्या कापताना त्याचा आकार छान येतो। आता हा रोल स्टीमरमध्ये ठेवून साधारण 10 मिनिटे वाफवून घ्यायची। रोल पूर्णपणे शिजल्यानंतर बाहेर काढून थोडा गार होऊ द्यायचा। गार झाल्यावर सुरीने समान आकाराच्या सुंदर वड्या कापून घ्यायच्या। आता वाफवून घेतलेल्या अळूवड्या पूर्णपणे गार झाल्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये एक एक करून अळूवड्या घालायच्या आहेत। मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या। त्यामुळे बाहेरून छान खुसखुशीत आणि आतून मऊ असा परफेक्ट टेक्स्चर तयार होतो। अळूवड्या तळून घेतल्यानंतर तव्यावर थोडे तेल गरम करून त्यामध्ये अळूच्या वड्या आणि तीळ घालायचे। तिळाची ही फोडणी कापलेल्या अळूवडीवर घालून हलक्या हाताने एकजीव करून घ्यायची। तिळामुळे वडीला अप्रतिम चव आणि छान खमंगपणा येतो। तर अशा प्रकारे आपल्या मऊ, चविष्ट, खमंग आणि तोंडात विरघळणाऱ्या अळूवडी तयार आहेत। गरमागरम अळूवडी चहासोबत किंवा नाश्त्यासोबत आपण सर्व करू शकतो। जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।